हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे जिरा आणि धनिया मेथी रात्री भिजवून ठेवलेलं ते एक कप पाणी असलं की नाही, ते उकळून अर्धा कप तरी व्हायला पाहिजे. मग तेवढं कमी झालं की नाही, मग ते प्यायला ना बरं असतं. मग नंतर ना ते उकळायला ठेवलं, कारण की ते पिल्यानंतर ना थोडंसं वजन कमी होते म्हणून सांगितलं होतं मला. रात्री भिजवून सकाळी प्यायचं असं म्हणून. नंतर सगळे चपातीचे गोळे करून ठेवले. आज ना गॅसच्या वटाणा आहे ना, त्याच्यावरती सगळं किचन वगैरे स्वच्छ केलं होतं मी सकाळी. म्हटलं त्याच्यावरच चपाती लाटून घ्यावं, स्वच्छच आहे म्हटलं. आता काय पहिल्यांदा चपातीच करायला म्हटल्यावर पहिल्यांदा करून घ्यावं. मस्त असं एवढे चपातीचं गोळा उंडा करून घेतला आणि तेवढं सगळ्या चपात्या लाटायचे होते मला सध्या तरी. आणि अर्धे लाटले आणि अर्धे ठेवले. आमच्या होना नाश्ता पाहिजे होता म्हटलं. पहिल्यांदा 2 अंडी आणून त्यांना म्हणजे असं ऑमलेट करून ना, म्हणजे ऑमलेटच करून, अंड्याची पोळी म्हणतात बघा तसं करून, 2 चपाती, रात्रीचं डाळ गरम करून असं त्यांना नाश्ता वगैरे दिला मी. मस्त असं चपात्या वगैरे भाजून वगैरे घेतलं. छान असं म्हणजे पहिल्यांदाच किचन कट्ट्यावरती करत होते, पण छान वाटत होतं. म्हणजे कधी मी केलेलं नाही, पहिल्यांदाच केलं किचन कट्ट्यावरती. तुम्ही कधी पण बघा, कधीच मी किचन कट्ट्यावरती असं केलं नव्हतं. मी पण कोणाचं तरी बघूनच केला होता, पण छान झाले चपात्या. असं काही नाही की मला जमले नाही पहिल्यांदा केल्यावर, असं काही नाही, जमले, छान वाटलं मला पण. नंतर ना सगळं अर्धं 2-3 चपात्या झाल्यानंतर पहिल्यांदा तिने म्हटलं मला नाश्ता दे, उशीर झाला आहे, नंतरच दुपारी भूक लागत नाही म्हटलं. नंतर ना ते चपाती सोडून दिलं, मग त्यांना नाश्ता द्यायला घेतला. मग नाश्ता सगळं दिल्यानंतर ते नाश्ता करून तिने जर गेले ना बाहेर, मग शिस्तीत सगळी कामं मला उरकायला बरं असतात. आणि आज ना थोडंसं वेगळं वाटत असेल तुम्हाला पण आणि मला पण, कारण की आज मी गाऊनवरती व्हिडिओ बनवत होते. आणि नंतर ना असं आपण कसं आता व्हिडिओ सगळे बघणार म्हणून थोडंसं मनामध्ये भीती पण असते ना, तसंच माझं पण चालू होतं. चला असं काही वाटत नाही. तर कितीतरी लोक गाऊनवर बनवतात ना व्हिडिओ, हे बघून ना मला उलट्या येत होत्या. हिच्या असली सुरुवात तर मला नको होती, कारण की एवढी घाण होती ना हिची टेस्ट, बापरे. आता उलट्याच काढले मी सगळं. पहिल्यांदा तर एक घास कसं तरी पिले, आणि नंतरचे घासाला जे उलट्या झाल्या ना मला, भडभड जे पिले, एक हे गेलं होतं ना ते सुद्धा बाहेर आले, कारण की डोळ्यातलं पाणी आणि उलट्या दोन्ही संकटच वालते मला, असलं बेकार. आता पिले की नाही, एक दुसरा घोट कसं तरी सहन केला, पण दुसऱ्या घोटाला जे बाहेर आलं का नाही सगळं, पहिल्या घोट कसं सहन केलं, दुसऱ्या घोटाला सगळं उलटी सकटच बाहेर आलं. पळूनच गेले मी बाथरूममध्ये, पळून घेऊन जाणं, हातपाय वगैरे धुवून उलट्या करून आले. मग मस्त असं गुळाचा चहा केला. तर साखर तरी कमी करावं म्हटलं. अचानकच वजनाचा प्रॉब्लेम व्हायला लागले, वजन वाढालं आहे, काही समजना, काही नाही, कसं व्हायचं काय व्हायचं तेच काही कळलं झालं. म्हटलं चला असो, म्हटलं इथं मस्त असं गुळाच्या चहा. तुम्हाला जर काही माहिती असेल ना वजन कसं कमी करायचं वगैरे, तुम्ही पण नक्की मला कमेंटद्वारे सांगू शकता, की तुमची पण मी ऐकेन. कारण की मला कोण सांगितलं ना ते मी प्रयोग करून बघते, पण मला ते सहन झालं तरच करते, नाही सहन झालं की मी सोडून देते. कधी होईल तेव्हा होईल असं मनात विचार येतात. मग मला त्याच्यामुळं जे त्रास होत असेल तर मी ते सगळं करतच नाही. मग नंतर मस्त असं इथं चहा वगैरे उकळायला ठेवलं. चहा म्हणजे गूळ थोडंसं वितळायला उशीर लागतो. नंतर येऊन ना बाहेर निवांत असं बसून, कारण की उलट्या केल्यानंतर थोडंसं पेकळल्यासारखं झालं होतं. बाहेर बॅरलला पाईप लावलं होतं, ते अजून बॅरलमध्येच होता. म्हटलं शिस्तीत काढायचं ते म्हणून. नंतर चहा वगैरे पिऊन किचनमध्ये आले. इथं यल्लामा देवी आहे, त्यांचा अभिषेक घेऊन आले होते, ते दिलं. मस्त असं 2 अंडी उकडून घेतले होते, श्रद्धाला, मला, आराध्याला. छान आम्ही तिघं पण त्या 2 अंडीमध्ये मस्त असा नाश्ता केलो. श्रद्धा ना उशिरानं उठते म्हणून तिचं हांतरून ना राहून जाते. आता उन्हाळा आहे, कोण अंगावर घेत नाही, तरी पण 3-4 चादरा आमचे असे हांतरूणवर पडलेले असतात. घ्यायचं नाही पण ठेवायचं जवळ. मग ते ना सकाळी उठून मीच घडी करायचं. मला लय कंटाळ येतो एक तर हांतरून वगैरे घडी करायचं म्हटलं तर सकाळी. आता उन्हाळा असून पण आमच्या घरात ना 4-5 तरी हांतरून निवांतमध्ये असतात सकाळचे. ते पण श्रद्धा मॅडम काय करत्या, लवकर उठत नाही, अंगाखाली वगैरे घेऊन झोपत असते. म्हणून मी काय करते, ते उठल्यानंतर सगळं घ्यायचं, काढायचं, मग झटकायचं, मग हांतरून टाकायचं, असं माझं मग रुटीन व्यवस्थित सगळं झाड लोट पुसून वगैरे काढायचं, असं माझं सुरुवात होती. नंतर ना सगळं झालं, झटकून वगैरे घेतले. मग नंतर सगळी आमच्या घरात एक रूल्स आहे, जे भांडी जिथं घ्यायचं तिथंच ठेवायचं, जे कपडे जिथं काढायचं तिथंच टाकायचं, आणि वल्लं टावेलसुद्धा ना खुर्चीवर जिथं असतं ना तिथंच टाकून द्यायचं. आणि आमच्या आहोंच्या खिशात ना 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये असं मला कधी ना कधी सापडतच असतो. मी त्यांची हमखास खिसा वगैरे चेक केलो ना, मग त्या माझ्यापाशी ठेवायचं, मग तिच्यातनं काहीतरी खरेदी करून घ्यायचं, असं माझं हे असतं. मग नंतर ना केस वगैरे 1 किलो असं वजन वाटत होतं माझ्या डोक्याला, ते टावेल गुंडाळून घेतलं होतं. तर मस्त असं ते टावेल
ऑइल वगैरे काढून घेतला, झटकून घेतलं केस वगैरे. झटकल्यानंतर ना आणि नंतर पहिल्यांदा जाऊन ते वाळत घातलं, म्हणजे तसंच पडलं की नाही पडून जाते असं म्हटलं. मग नंतर ना स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. अजून अर्धा स्वयंपाक झाला होता आणि अर्धा स्वयंपाक नाही. सगळे किचन वगैरे झाडून घेऊन हॉलमध्ये आले होते. हॉलमधनं पण खाटच्या खाली तसं ढीगभर कचरा पडलेला असतो, ते सगळा कचरा काढून घ्यायचं शिकले एकदम आणि स्वच्छ एकदम झाडून घेतलं. आणि दिवसभर 7-8 वेळा झाडला तरी बी आमच्या घरातले कचरा काही कमी होत नाही. नंतर सगळं झाल्यानंतर ना इथं लसूण सोलायला बसले मी. लसूण कारण की आज चिकन बनवायचं. आमच्या घरात वार दिवस आणि अमावस्या पौर्णिमा असं काही बघत नाही. खायचं झालं की आणायचं, खायचं, विषय संपला. कारण की वाट बघत बसायचं नाही कुठल्या गोष्टीचं, असं आमच्या आहोंचं म्हण आहे. खायचं, खाऊन पिऊन मरायचं असं म्हणतात त्यांनी. आम्ही म्हणलो ना आज अमावस्या काय देव काय नको म्हणतोय का आपल्याला खायला, असं तसं म्हणून त्यांचं काहीतरी असतं. मग असं त्यांना कुठं सांगत बसायचं म्हणून ना मग मस्त असं चिकन बनवून घेतला. मिक्सरला सगळा मसाला लावला होता, सगळं म्हणजे कांदा, लसूण, अद्रक, परत टॅमॅटो, खोबरं, कोथिंबीर, सगळं आपलं खडा मसाला सगळा एका मिक्सरमध्ये मी लावून घेतला होता. कारण की प्रत्येकमध्ये हे करायलाच नको. मस्त असं ते चिकन आहे ना छान असं तेलामध्ये परतून दिला होता. छान तेलामध्ये परतून आपल्याला तिखट जरा जास्तच टाकायचं चिकनमध्ये. चिकनची भाजी ना कधी पण तिखट असली की नाच मग चव लागते. मला तर असं आवडतं बाबा, चिकनची आमटी ना तिखट असली तरच मस्त वाटतो. हळदी आणि एक चिकन मसाला, आरेचा चिकन मसाला टाकून दिला त्याच्यामध्ये. आणि घरगुती चटणी आपण घरामध्ये बनवतो ना, ते चटणी 4 चम्मच घातलं होतं. म्हणजे विचार करा किती तिखट झालं असेल ते. 4 चम्मच घातलं होतं. आमच्या घरात ना सगळ्यांना आवडतो तिखट भाजी. पहिल्यांदा तर आई खात नव्हते, आता त्यांनी पण खायला लागले, त्यांना पण आवडतो. त्यांना पण आता तिखट नसलं का नाही तोंडाला चव लागत नाही हे ते म्हणत असतात, पण त्यांना आता सवय होऊन गेले. मुलांनी थोडंसं सूप काढून घेते, त्यांनी खात्यात दोघं पण. आणि वर तर आता गावी गेलं. मस्त असं चिकनची भाजी ती मस्त असं तरी वगैरे आलेली. 2 टायमाची भाजी होती ही, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळची. संध्याकाळी जास्त कोण खात नाही, भात वगैरे खातात. नंतर स्वयंपाक वगैरे झाल्यावर सगळ्यांची इच्छा होती की सरबत प्यायची. आता चहापेक्षा जास्त सरबत, चहापेक्षा जास्त तर सरबत सगळ्यांना पाहिजे होतं. म्हटलं तर चला आता सगळ्यांना सरबत करून द्यावं. आणि आमचं उंदीर मामा तर किचन कट्ट्यावर बसलेला. मी 2 ग्लास पिणार असं म्हणत. कारण की तिची तब्येत ठीक नव्हती ना, तिच्या तोंडाला काहीसुद्धा चव लागत नव्हतं. म्हणून तिला पहिल्यांदा सगळ्यासनी दिल्यानंतर ना तिला दिल्यावर तिचं तोंड वगैरे कसं केली ते माहिती नाही. आणि तिला कच्चं लिंबू आणि कच्चं कांदा खायला एवढं आवडतं की नाही काही सांगायला नको. हे आईस्क्रीम घेऊन दाखवत होती, तिला ओरडल्यानंतर ना ती बाहेरच पळाली. चला असं म्हटलं सगळ्यांना सरबत वगैरे करून दिल्यानंतर ना आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि मस्त असं सरबत पेले तुम्ही पण, आम्ही पण पितो. आणि व्हिडिओ आवडलाच लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सगळ्यांना दिल्यानंतर हिचं तोंड बघा कसं झालेलं होतं. बघतच बसली होती. पहिल्यांदा सगळ्यांना दिलं बाहेर वगैरे, मग तिला दिलं आणि नंतर मी घेतला. तर असा आमचा आजचा दिवस गेलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला या सरबत प्यायला. किचन कट्ट्यावरती सरबत वगैरे पडलेलं ते पण कापडानं वगैरे स्वच्छ असं पुसून घेतला. नंतर आम्ही सरबत निवांत बसून प्यावं म्हटलं. तर चला मी पण घेते. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.